सई रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण उत्कृष्ट असे गुलाबजामुन बनवणार आहोत। अगदी मिठाईच्या दुकानात भेटतात असे एकदम सॉफ्ट आणि मऊ असे जामुन आपण करणार आहोत। तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा। त्यासाठी आपण 1 किलो खवा घेतलेला आहे। खवा असा हाताने एकदम हे करायचा आहे, एकदम असा एकजीव करून घ्यायचा आहे। एकजीव झालेला आहे आपला खवा। आता त्यात आपण 1 वाटी रवा टाकणार आहोत। आणि हे असं एकजीव आणखी करून घेणार आहेत। रवा मिक्स झालेला आहे आपला। आता आपण ह्या 2 वाट्या मैदा घेतलेला आहे। बघू शकता तुम्ही। तुम्हाला जर वाटीचं प्रमाण नाही लक्षात आलं तर तुम्ही मोजून पण घेऊ शकतात। 200 ग्रॅम मैदा आणि 100 ग्रॅम रवा। आणि आता असं एकजीव करून घ्यायचं आहे। ह्यात आपण अर्धा चमचाला पण कमी सोडा मिक्स करणार आहोत। अर्धा चमचाला कमी सोडा, विलायची पावडर 1 चमचा, याचे एकजीव करून घेणार आहोत। रवा आणि मैदा घालून झालेला आहे। आता आपण हे असं ह्याला झाकून 10 ते 15 मिनिटं ठेवूया आणि पाक तयार करायला घेऊया। पाकाची सुरुवात करायला लागलो आहोत आपण। 1 लिटर पाणी घेतलेलं आहे आणि त्यासाठी मी 1 किलो खवा घेतला होता म्हणून 1 किलो साखर। आपण पाक असा मीडियम ह्याच्यावर तयार करणार आहोत। पाकाला असं थोडंसं हलवत राहायचं। पाक अगदी आपल्याला घट्ट पण करायचा नाही आणि पातळ पण करायचा नाही। आपला पाक तयार झालेला आहे। 10 ते 12 मिनिटात पाक तयार झालेला आहे। आता आपण त्यात विलायची पावडर टाकणार आहोत 1 चमचा आणि गॅस बंद करणार आहोत आणि तेल गरम करायला ठेवूया। तोपर्यंत आपण तेल गरम होईपर्यंत आपण जामुन करून घेऊया। भिजत घातलेलं 15 ते 20 मिनिटं पीठ भिजलेलं आहे। आता जामुन करूया। अगदी लहानही नाही मोठेही नाही, मीडियम साईजचे जामुन करून घेऊया। आपले जामुन तयार झालेले आहेत। आपण तळून घेऊया आणि हे करायचं आहे, ह्याला चिरा नाही गेले पाहिजे। खवा जर घट्ट असेल तर तुम्ही त्याला दुधाचा पण हात लावू शकतात, खव्यावर असतं ते। खवा घट्ट असेल तर त्याला दूध टाकूनही मळू शकता, रवा आणि मैदा। आणि पातळ असेल तर काही गरज लागत नाही। आपलं तेल गरम झालेलं आहे। तरी पण तेल गरम झाले का नाही ते पाहण्यासाठी आपण थोडंसं पीठ टाकून पाहूया। पाहू शकता झालेलं आहे गरम। आणि एकदम मंद गॅसवर जामुन तळायचे आहेत आपल्याला, कारण की ते तळताना अशी छान असे तळले जातात मंद गॅसवर। फुल गॅसवर जर तळले जामुन तर हे होत नाही आहे। जामुन आतून कच्चाच राहतो आणि वरून करपला जातो। त्याच्यामुळे मंद गॅसवर तळायचे आहेत। आणि जामुन तळताना आपल्याला जास्त तळायचे नाहीत, थोडी थोडी तळायचे आहेत आणि त्याला हलवत राहायचं आहे, असं हलवत राहायचं आहे। खूप छान असे जामुन तळले जातात। कमीच गॅसवर तळायचे आहेत आपल्याला जामुन। आणि त्याला सारखं असं हलवत राहायचं। जर तुमचं प्रमाण ह्यात असं जर जामुन फुटला, माझं तर फुटलेलं नाही आहे, फुटला वगैरे तर तुम्ही त्यात नंतर आणखीन मैदा किंवा रवा ॲड करू शकतात। आपले जामुन तळलेले आहेत। पाहू शकता किती सुंदर कलर आलेला आहे ह्याला। गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे
आता काढून घेऊया आपण. आणि आपल्याला आता हे जामून गरमच थोडेसे कोमट पाकामध्ये मिक्स करायचे. आता आपण आपले जामून पाकात मिक्स करून घेऊया. जामून गरमच आहेत आणि पाक थोडासा कोमट आहे. असे हे गरम मिक्स केले ना पाकात, त्याचा पाक व्यवस्थित त्यात जातो. आपले जामून तयार झालेले आहेत. 2 तास आपण पाकामध्ये ठेवले होते. बघू शकतात एकदम पाक पण त्याच्या आतमध्ये गेलेला आहे आणि एकदम सॉफ्ट असे जामून तयार झालेले आहेत. एकदम सुंदर असे जामून तयार झालेले आहेत. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.